बेरोजगार युवकांच्या रोजगाराच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने आज नाशिकमध्ये बाईक रॅली काढण्यात आली होती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। राज्यातील बेरोजगारी, युवकांना रोजगाराच्या संधी, शासकीय भरती प्रक्रिया आणि रोजगार निर्मितीच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीकडून आवाज उठवण्यात आला। युवकांच्या हक्कांसाठी शासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली। कांद्याचा मुद्दाही ऐरणीवर। बेरोजगारी सोबतच नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचाही मुद्दा रॅली दरम्यान मांडण्यात आला। आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, आमदार रोहितदादा पवार असतील, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर आंदोलन होत आहे। त्याचाच एक भाग नाशिकमध्ये हे बेरोजगारांचा एल्गार मोर्चा हा कलेक्टर कचेरीवर निघालेला आहे। कारण आपण सगळे बघतोय की महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झाली आहे। महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले अनेक प्रकल्प गुजरातमध्ये जात आहे आणि याला कारणीभूत हे जे सरकार आहे, या सरकारला जाग करण्यासाठी हा एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केला जातोय। आणि त्याचबरोबर ही जी कांद्याची माळ घातली, ही कांद्याची माळ घालण्यापाठीमागे की नाफेड आणि एनसीसीएफनी जी कांदा खरेदी केली त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला। एका बाजूला ए ग्रेडचा कांदा खरेदी केला दाखवला जातोय, परंतु दुसऱ्या बाजूला कांदा आता काल परवाला लासलगाव या ठिकाणी कांद्याला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयापासून सुरू झालेली बाईक रॅली शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाली। रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी युवक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घोषणाबाजी केली। बेरोजगार युवक आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी रॅलीत सहभागी दिंडोरी लोकसभाचे खासदार भास्कर भगरे, शहराध्यक्ष छबू नागरे, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळ पिंगळे, मुन्ना अन्सारी, महिला जिल्हाध्यक्षा शिंदे, राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुड्डू शेख, दिशा न्यूज।